वसविले धर्माची नगर देखा विठू पाटील त्याची नाव गा चला जाऊ तया काय काही ते जे आहे भीमाच्या तिरीवर असणारा तो जो पुंडलिकरायासाठी आलेला आहे पुंडरीश भगवान परमात्मा आणि म्हणून रुक्मिणीचा पती तिचा फक्त पती आणि आमचा स्वैरा तेच रूप मला आवडतं तेच नाव आवडतं ठीक आहे आम्हाला तुम्हाला त्याच्याबद्दल नाव द्यायला तयार आहे तुमचा असणारा आशीर्वादही दिला पूर्णही केला तुम्हाला जे सुख पाहिजे होतं जिथं तुमची सुखाची अपेक्षा होती त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही मागितलं नाही ते प्रेम दिलं पण आता एवढ्या मोठं मौल्यवान आम्ही तुम्हाला दिलं त्याच्याबद्दल तुम्ही काय देणार ते म्हणले काय द्यावी त्याशी तू जे दिलंय देवे दिला देह दिले इंद्रिय हात पाय कान त्यामधले फक्त मुख्य इंद्रिय आमचे डोळे आणि त्या डोळ्याच्या व्यतिरिक्त मी काहीच देऊ शकत नाही म्हणून सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया या डोळ्याला मी सांगन दुसरं काहीच पाहू नका डोळे तुम्ही घ्या सुख पहा विठ्ठलाची मुख रामायणामध्ये उल्लेख सापडतो प्रभू शरवीच्या तीराला येतात आणि शरवीच्या तीरानंतर मार्तिरायला सांगतात जा बाबा काही अंशामध्ये सूर्य मावळायला आलेला आहे आणि हा सूर्य जर मावळला तर भरतजी राहत नाही म्हणून चटकन जाऊन सांग भरताला शरवीच्या तीराला आलेला आहे आणि चला पटकन सामोरे न्याय करता जेव्हा भरताला मार्तिराय सांगतात भरत या गल्लीच्या त्या गल्लीला दुधाट पळतो लोकाला सांगतो आवरा पटकन गुड्या उबरा पूर्ण बांधा असणारे पंचारती घ्या चला ओवळायला भगवान आले आणि खटामटामध्ये अयोध्येत भगवान येतात आल्यानंतर मार्तिराय समोर भरत येतो आणि हात जोडतो मार्तिराय म्हणतात भरता तू हात का जोडले की म्हणले ऐक आता माझा राम अयोध्येत आलेला आहे काही दिवसानं रामाचा राजाभिषेक होईल राजाभिषेक झाला की कौशल्या माता ह्या सगळ्या माता त्याला ओळखतील मी फक्त या डोळ्याने पाहिल माझा राम राजा झालेला हे दोन्ही डोळे काढील तुला देऊन टाकील मला इथून पुढे काहीच पाहायचं नाही हे निष्ठा ज्यांची आहे त्या निष्ठेनं तुकोबाराय म्हणतात मला काहीच पाहायचं नाही सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया ज्ञानेश्वर तमाम माझ्या पुढे बसलेली सपोर्ट आणि असणारे गुणीचंद महाराज मंडळी टाळकरी मंडळी आनंद वाटला महाराज मलाही बऱ्याच दिवसाची एक अपेक्षा होती कारण मी बाबांची तारीख लाखेगावला घेतली पण मी हजर नव्हतो तेव्हापासून एक अपेक्षा होती की कधीतरी बाबांच्या एकदा बाबाची माझी भेट झाली बाबा त्या मार्तिरायचं दर्शन घेत असताना मोटरसायकल गाडी उभा केली दर्शन केलं बाबांचं आमचा काही असं जवळचा संबंध आला नव्हता राऊत महाराज नेहमी मुखातून त्यांचं नाम गौरव करतात असं आपलं गाव आणि त्या गावाला भूषण असणारे बाबाई महाराज मी नेहमी सांगतो त्या गावात साधले ना त्या गावात काहीच शिल्लक नाही जो जे वांची तो ते लागू प्राण्याचा पुन्हा एकदा बाबांच्या चरणी मस्तक होतो याच ठिकाणी थांबतो
देहि मद प्रेम सर्वकाल, देहि मद प्रेम सर्वकाल देहि मद प्रेम सर्वकाल, देहि मद प्रेम सर्व, देहि मद देहि मद प्रेम सर्वकाल, देहि मद प्रेम सर्वकाल।
रामकृष्ण आपल्या श्री क्षेत्र जेऊर या पवित्र भूमीमध्ये पवित्र क्षेत्रामध्ये गेल्या 37 वर्षापासून 92 मध्ये देवभक्तांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि तेव्हापासून अव्याहतपणे तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने तुमच्या सहयोगातून तुमच्या पवित्र प्रेरणेद्वारा चालत असलेला भक्ती अनुष्ठान सोहळा 37 वर्षाचा दीर्घ काळाचा प्रवास तुमच्या सहयोगातून पार पडला. पण अंतःकरणामध्ये सतत अशी एक सल राहायची. कधी काळी या सप्ताहाला थोडं स्वरूप कमी व्हायचं, कधी वाढायचं, कधी कमी व्हायचं. मी देवाला प्रार्थना करायचे, भगवान आमच्या जीवनामध्ये कधी चांगलं पाहायला कधी मिळेल का, ज्या योगाने हे सर्व सज्जन मायबाप एकत्र येऊन आनंदाने इथं हा उत्सव पार पाडतील आणि त्याचबरोबर एकत्र येऊन भोजनाचा या प्रसादाचा लाभ घेतील. कारण कलियुगामध्ये जे काही पवित्र मार्ग होते त्याच्या कलीची दाहकताच एवढी आहे दादा. त्या दाहकतेमध्ये सगळे चांगले मार्ग खत्म झाले, जळून खाक झाले. एवढाच एक मार्ग कार्यरत आहे. या मार्गाच्या माध्यमातून या मार्गाने पवित्र विचाराने प्रवास करणारा कोणी सत्पथगामी दिवस त्याच्या जीवनात चांगले दिवस येतात. आणि तो माझ्या डोळ्याने आज चांगला दिवस पाहिला. मला बऱ्याच दिवसाचं असं वाटायचं ही सेवा साततेनं व्हावी, कारण सर्व स्तोत्रवर्ग सावधानीपूर्वक कथा कीर्तन ऐकतो. 7 ते 9 ही वेळ चांगली आहे. आणि त्याचबरोबर सर्वजण एकत्र येऊन इथं भोजनाचा आणि एकत्र येण्याचा
मला हे चांगलं कारण ज्याला चांगलं पाहायची सवय त्याला चांगलं पाहायला मिळालं. त्या दिवशी माझं आज मन भरून गेलं आणि मग दादा मी पुन्हा पुन्हा तुम्हा सर्व मायबापांना वंदन करतो. त्यात विशेषत्वाने आमचा जो युवा मित्र आहे कार्यकर्ते आहे त्यांना फार पुन्हा वंदन करतो. कारण माझं हृदय आज भरून आलं. कारण बऱ्याच दिवसाची ज्या क्षणाची मी प्रतीक्षा करीत होतो ती माझ्या डोळ्याला पाहिलं. कारण माझी अवस्था चांगली राहत नाही. कधीतरी माझ्या प्रभूला दया आली. शतएका तरी जन्माच्या शेवटी कृपाळ व पोटी येईल दया. या भरोश्यावर मी जगलो आणि त्या भरोश्याचं निश्चितपणाने आज माझं समाधान झालं. पुन्हा याला दृष्ट लागू नये याच्याकरता पुन्हा एक वेळेला सर्वांना, कारण आपल्या बेत मस्तरातून एकमेकाकडे आपण उपेक्षा वृत्तीने पाहणं हे जे सगळं काही आहे याच मार्गातून भेटतं. म्हणून मी पुन्हा एक वेळेला कार्यकर्त्यांना प्रणाम वंदन करतो. आणि दादा हे तुम्ही हे आणलं ना हे उद्यापासून करू नका. बाबांनी तुम्हाला समजून सांगितलं ना. मला माहित नव्हतं तुम्ही काय आणलं, मला काही माहितही नाही. बरं झालं ते बाबांनी तुम्हाला काम तुटले. कारण बाहेरून आलेले आणि मला तर काय माझा स्वभाव नाही तुम्हाला काही आदेश उपदेश मला माहितच नाही. हात जोडायचं काम करतो फक्त. म्हणून श्रद्धे या निमित्ताने श्रद्धे आमचे गंगारामजी बाबा राऊत पैठणकर या सज्जनाने अतिशय आपल्या आणि त्यांना हे जे आता तुम्ही तिथे दिलं ते लिहिणं बरोबर नाही. विनोद मूर्ती दिलं ना ते सुद्धा बरोबर नाही तुम्हाला मी. कारण विनोद मूर्ती म्हणजे इतर लोकांच्या दृष्टीने हे सगळे विनोदच करतात असा त्याचा अर्थ होतो. अरे मोठी माणसं आहे त्यांना असं आपलं वेगळ्या आपल्या पद्धतीने त्यांचा वापर करायचा नाही किंवा आपल्या पद्धतीने त्यांना समजायचं नाही. ही मोठी माणसं आहे आणि मला तर सगळे विठोबाच आहे. बरोबर आहे का नाही. माझे तुका म्हणतो हो का नर अथवा नारी ज्याचा आवडता हरी ते माझं विठोबा समान नमो आवडीचे जन. मला तुम्ही सगळे विठोबाच आहे आणि माझे बाबा मी मला विठोबाच आहे. पुन्हा एक वेळेला माझ्या गुरुजनांना माझ्या सौंदर्य माझे गुरुजन या सर्वांना वंदन करतो. बाबाजींना वंदन करतो. तुम्हा जो सज्जन जो जिथून आला असेल तो आमच्या या गावाकरताय देवता माझ्या करताय देवता आहे. सर्व देवतांना बार वंदन करतो. आता याच्यानंतर आपली जी 7 ते 9 वेळ झाली ह्या वेळेमध्ये आता काय नाही 1 तासामध्ये सगळं उरकून जातं. फक्त शांततेने प्रसाद घेत चला आणि रोज जसे आले तसे आपली लेकरं बाळा सांभाळीत चला. कारण लेकरं बाळांमुळे तुम्हाला विक्षेप होऊ नये, तुमच्या श्रवणामध्ये विक्षेप होऊ नये म्हणून ज्या त्याची लेकरं जनतेने सांभाळायचे आणि शांत चित्ताने प्रसाद घ्यायचा आणि प्रसन्न राहायचं, आनंदी राहायचं. मी बार सर्वांना वंदन करतो. आणि आज या निमित्ताने सगळे आमचा गुरुजन वर्ग सर्वांना प्रणाम वंदन. आणि बस की आज ह्या ठिकाणी बाबांचं इथे येणं झालं. बार त्यांच्या पायावर नतमस्तक होतो. त्यांना प्रणाम वंदन करतो. तुम्हाला सर्वांना मायबापांना प्रणाम वंदन करतो. आता याच्यानंतर जो कार्यकर्त्यांनी व्यवस्थित प्रसादाचं वितरण करावं. आमच्या मातांना अगोदर बसून द्या, बाहेरच्या पाहुण्यांना अगोदर बसून द्या. आणि अशा पद्धतीने रोजचा हा नियम आपण बदल केला. खूप चांगली गोष्ट. याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. आता यानंतर तरुण मंडळींनी वाढता करता मदत करायची आणि महिला मंडळाची अगोदर पंगत बसेल, त्यानंतर पुरुष मंडळी बसतील. उद्याचे कार्यक्रम दैनंदिन पाठ 4 चा काकडा, 8 ते 11 गाठापारायण, 3 ते 5 गाठापारायण, 7 ते 10 हरिपाठ, 9 ते 11 हरिभक्त पारायण, 7 ते 9 या वेळेमध्ये